अमरावती महानगरपालिकेतील 16व्या महापौराची नागरिकांच्या मागासवर्गातून निवड होणार असल्याने सत्ताधारी भाजपमधील इच्छुकांमध्ये स्पर्धा तीव्र झाली असून त्यांचे आपापल्या गटाकडे लॉबिंगही सुरू झालं आहे। महानगरपालिकेत 3 गट असून एक गट माजी आमदारांच्या वर्चस्वातील, दुसरा गट माजी पालकमंत्र्यांच्या वर्चस्वाखालील तर तिसरा गट मूळ भाजप सदस्यांचा आहे। त्यामुळे महापौर पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे। महापौर, उपमहापौर आणि पक्षनेते पद असा तिन्हींचा कार्यकाल आता संपुष्टात येणार असून या तिन्ही पदांवर नव्या सदस्यांची नियुक्ती होणार आहे। त्यामुळे महापौर पद मिळालं नाही तर उपमहापौर पद तरी मिळावं किंवा पक्षनेते पद मिळावं अशी इच्छा साहजिकच सत्तारूढ भाजपच्या 45 पैकी नागरिकांच्या मागासवर्गातील 25 सदस्यांच्या मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे। नगरसेवक बनणाऱ्या प्रत्येकाचे आपण शहराचे महापौर बनावे असे स्वप्न असते। त्यामुळे ओबीसी प्रवर्गातील हे इच्छुक निदान काही दिवस तरी प्रयत्नांची शिकस्त केल्याशिवाय राहणार नाहीत। तिन्ही गट आणि पक्षश्रेष्ठींच्या मर्जीत नेमका कोण उतरतो त्यानुसारच अमरावती महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाचा निर्णय होऊ शकतो। एका पदासाठी नागरिकांच्या मागासवर्गातून दावेदार जास्त असल्याने महापौर पदाची निवडणूक यंदा चुरशीची आहे एवढं निश्चित। काही तज्ञांनी आधीची 2.5 वर्षे पुरुष महापौर होते, आता नंतरच्या उर्वरित कालावधीसाठी महिला महापौर राहतील असं मत व्यक्त केलंय। त्यामुळे उर्वरित कालावधीसाठी महिला महापौर व पुरुष उपमहापौर असं समीकरणही पुढे येऊ शकतं। परंतु तिन्ही गटाच्या पुढील हालचालींवरच सर्व काही अवलंबून आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।